नमस्कार फ्रेंड्स. हे जे जुगाड आम्ही केलेलं आहे त्याचं काही कारण आहे. जे त्यांचं जे युनिट आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस काम चालू आहे आणि त्या आवाजामुळे तुम्हाला क्लॅरिटी येणार नाही म्हणून आम्ही गाडीत बसून माझ्या गाडीत बसलोय आम्ही आणि हे इंटरव्ह्यू घेतोय या दोघांचा. तर तुम्हाला खूप कौतुक वाटेल की हे दोन मुलं फूडटेकची यंगस्टर्स आहेत. त्यांच्या आईने जे काही छोटं मसाल्याचं ते घरगुती जे सुरू केलं होतं ह्या मुलांनी इथपर्यंत ते आणलेलं आहे आणि पुढे अजून त्याला प्रायव्हेट लिमिटेड आणि MIDC मध्ये शिफ्ट करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तर त्यांच्या खूप म्हणजे उन्हाळ्यामुळे तिथे खूप गर्दी असते आणि संध्याकाळची वेळ आम्ही चॉईस केली की त्यांना बोलण्यासाठी. आता पण त्यांच्याकडे खूप गिराईक आहे पण आम्ही तरी त्यांचा 5 ते 10 मिनिटं वेळ मागून घेतलेला आहे. तर कावेरी आणि दुर्वेश तुमच्या दोघांचं पण आमच्या करिअर अनलॉक या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मला फक्त 2-3 प्रश्न विचारायचे तुम्हाला की पहिला प्रश्न की तुम्ही फूड टेक्नॉलॉजी केलं आणि मग पुढे अजून तुम्ही याच्यामध्ये काय इनोव्हेटिव्ह करून म्हणजे या बिझनेसला पुढे नेणार. आणि दुसरा प्रश्न माझा असा राहील की तुम्ही नोकरी न करता इकडे का वळले. नोकरीपेक्षा तुम्ही या बिझनेसला महत्व का दिलं. याच्यात जास्त प्रॉफिट आहे तसं बिझनेस मध्ये आम्हाला. अच्छा म्हणजे प्रायव्हेट जॉब पेक्षा याच्यात जास्त आम्हाला भर पडते अच्छा. आणि बिझनेस जास्त चालतो पण त्याच्यामुळे आम्ही इकडे वळलो. आणि तसं जर आम्हाला प्रायव्हेट लिमिटेड करायचंय, कंपनी नाव करायचंय कंपनीचं, त्याच्यामुळे MIDC मध्ये सेटअप पण चालू आहे घेणं. दुर्वेश, जसं तुम्ही सांगितलं की हे खूप म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात. म्हणजे बघणाऱ्याला खूप पैसा दिसतो ह्याच्यामध्ये. जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या दिवसाला खूप सारं म्हणजे 200 किलो पर्यंत मसाला जातो. त्याच्यानंतर बाहेर म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे बाहेर देशामध्ये पण यांचा मसाला जातो. परत इथे पण खूप मोठे जे हॉटेल्स आहेत त्यांच्याकडे हे जातो कारण ह्यांनी खूप त्याचं क्वालिटी आणि ही सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत. तर काय काय अडचणी येतात. जसं की समजा चालवताना काय काय मेहनत घ्यावी लागते. मशिनरीचा मेंटेनन्स बघावा लागतो. आपले म्हणजे जेव्हा आपण काम करतो तेव्हा पूर्ण बघावं लागतं कसं करायचं काय करायचं सगळं बघूनच करावं लागतं. मेंटेनन्स म्हणजे जास्त निघत नाही, सगळं आम्ही करून घेतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त असं आपले हात वगैरे ते कसं जास्त खराब होऊन जातात ना, त्याच्यामुळे हँड ग्लोव्ज वगैरे ते सगळं घालून व्यवस्थित करावं लागतं. अच्छा. आणि याच्यामध्ये तुम्हाला आई वडिलांचा किती सपोर्ट मिळतो. खूप जास्त तेच करतात बिझनेस, त्यांनीच वाढवलेला आहे एवढा. आता त्यांचा सपोर्ट खूप मोठा आहे आम्हाला. तसंही त्यांच्या मनाचा मोठेपण आहे की हे मुलंही मेहनत करतात इथं आणि यांच्या डोक्यामध्ये पुढे जाऊन ह्याचं खूप मोठं म्हणजे स्वरूप आहे. जसं मी त्यांच्याशी डिस्कस करताना काही गोष्टी ऑब्झर्व केल्या की या दोघांनी एक किट तयार केलेलं आहे. म्हणजे कंदुरी मसाल्याचं किट केलंय. जसं की कंदुरीच्या ठिकाणी नाही का म्हणजे खूप सारे प्रिपरेशन करावं लागते. तर ह्यांचं एक इनोव्हेटिव्ह असं आहे की त्याच्यावर त्यांनी पेटंट पण घेत आहेत. त्या मसाल्याला फक्त तुम्ही मसाला घेऊन जायचा, बाकी सगळं तुम्हाला काही कुटाणा करायची गरज नाही. असं एक त्यांनी एक प्रोडक्ट तयार केलेला आहे. आणि परत त्यांचं बऱ्याच ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथून म्हणजे खूप क्वालिटी मेंटेन केल्यामुळे बाहेर पण जातो आपला मसाला सगळा त्याच्यामुळे. आणि इथलं कुठलं तरी सेंटर सांगितलं होतं तुम्ही जिथे तुमचा मसाला इस्कॉनचा वगैरे मसाला इस्कॉनचे स्कूलमध्ये जे टिफिन्स वगैरे जातात, सरकारी गव्हर्नमेंट स्कूल असो किंवा त्यांचे पूर्ण त्यांचे मसाले जेवढे पण इस्कॉन सेंटर आहेत पुण्याला, मुंबईला, संभाजीनगरला सगळे आपल्याकडून सगळ्या त्यांना पुरवठा होतो. आपल्या इस्कॉन टेम्पलला जो प्रसाद वगैरे पण बनतो त्यांचा पण सगळा आपल्याचकडे येतो. आता याच्यामध्ये एक विशेष मला शेवटचं कन्क्लुजिंग सांगावंसं वाटेल की या मुलांनी याच्यामध्ये पण एवढी क्वालिटी मेंटेन केल्यामुळे म्हणजे शाळेचं खूप फूड सेन्सिटिव्ह हा विषय आहे. तर इस्कॉन असेल तिथे पण क्वालिटी खूप मेंटेन केली जाते. तर यांच्याकडूनच त्या सगळ्या गोष्टी जातात. आणि एक ऑब्झर्व केलं मी की त्यांचे प्रत्येक मशीन वेगळे, जसं की उपवासाचं पण यांच्याकडे म्हणजे ग्राइंडिंग होतं, सगळं म्हणजे हळदीचं वेगळं आहे की जे लग्नामध्ये हळद वगैरे वापरली जाते. खूप आता सध्या मी पहिले 40 किलो त्यांच्याकडे माल पडलेला आहे म्हणजे रोज तेवढा येतो. तर ते म्हणजे ते त्रास होणे स्किनला वगैरे म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्टीची मशीन वेगळी केली. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे विशेष, ह्यांनी मशीन्स विकत घेतलेल्या नाहीयेत, ह्यांनी बनवून घेतल्या आहेत. म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह ह्यांनी म्हणजे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर मला एवढंच सांगायचं मुलांना की त्यांचं वय किती आहे. त्यांनी आता जस्ट डिग्री पास आउट आहेत आणि त्यांचं बिलकुल माइंडसेट क्लिअर आहे की मला बिझनेस करायचा आहे. आणि ते म्हणजे सोपं नाहीये. उन्हाळा आहे, खूप तिथं मसाल्याचा त्रास होतो, पण हे मुलं इथं थांबतात आणि सगळ्या गोष्टी करतात इथं. आणि त्यांचा प्रोडक्ट म्हणजे अजून कशा पद्धतीने चांगला होऊ शकतो याच्यामध्ये त्यांचं जे फूडटेकचं नॉलेज आहे ते पूर्णपणे ते इम्प्लिमेंट करत आहेत. तर आय थिंक तुम्हाला इथलं काय जे आहे इन्स्पिरेशन मिळालं असेल. तर तुम्हाला जर काही शंका असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.